नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण समाज सुधारकांवरती क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत। ओके, येणाऱ्या कंबाईन एक्झाम मध्ये तुम्हाला समाज सुधारकांवरती या लेक्चरचा खूप फायदा होईल। ओके, चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। मित्रांनो, आता तुमच्या पुढे 10 क्वेश्चन येतील, तुम्हाला त्या 10 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत। ओके, ते नोट करून ठेवा आणि मग 10 क्वेश्चन झाल्यानंतर आपण त्याचे एक्सप्लेनेशन पाहू, करेक्ट आन्सर पाहू आणि मग तुम्ही ते क्रॉस चेक करा आणि मग तुमचे येणारे जे स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा। ओके, तर हा तुमच्या पुढे पहिला प्रश्न, हा आहे दुसरा, हा आहे तिसरा। याच्यामध्ये व्यक्ती आणि जन्मस्थळ दिलेले आहेत, तुम्हाला या जोड्या लावायच्या त्यांच्या जन्मस्थळानुसार। हा आहे चौथा, हा आहे पाचवा, हा आहे सहावा, हा आहे सातवा, आठवा, नववा आणि हा आहे 10वा। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात कोणत्या समाजाला उद्देशून केलेल्या लेखनाला शतपत्रे म्हणतात। ओके, या क्वेश्चन मध्ये 2-3 क्वेश्चन कव्हर होतात। ओके, प्रभाकर हे कोणाचं साप्ताहिक होतं, तर भाऊ महाजन यांचं होतं। ओके, हे क्वेश्चन मधूनच होतं, तुम्हाला एक्झाम मध्ये कसाही क्वेश्चन येऊ शकतो, आपण इथं घेतलेला आहे तो वेगळा आहे। ओके, शतपत्रे कोणी लिहिली, तर गोपाळ हरी देशमुख। मग तुम्हाला हे सुद्धा माहित पाहिजे गोपाळ हरी देशमुख हे कोणाचं नाव आहे, तर गोपाळ हरी देशमुख हे कोणाचं नाव आहे, तर लोकहितवादी। ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही, लोकहितवादींना गोपाळ हरी देशमुख म्हणतात। ओके, आणि आता आपला मेन क्वेश्चन की प्रभाकर मध्ये जे लोकहितवादींनी जे लेखन केलं ते कोणत्या समाजाला उद्देशून केलेलं, तर ओके, तर हे कोणत्या समाजाला उद्देशून केलेलं, हिंदू समाजाला उद्देशून केलेल्या लेखनाला शतपत्रे म्हणतात। ओके, मग आणखी तुम्हाला जर सांगायचं झालं गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी, तर यांना धर्म प्रबोधनाच्या क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून ओळखलं जातं। यांनी काय केलेलं, तर समाजामध्ये लोकांची जी निष्क्रियता आहे याच्यावर त्यांनी टीका केली आणि मग समाजाने कसं कृतीशील बनलं पाहिजे यावर त्यांनी बोट ठेवलं। ओके, आणि मग समाजामध्ये वेगवेगळे जे भाग आहेत, वेगवेगळे जे क्षेत्र आहेत याच्यामध्ये सुधारणा कशी होईल, ओके, म्हणजे समाजाचा सर्वांगीण सुधार कसा होईल हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं, म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक सुद्धा म्हटलं जातं। ओके, या गोष्टी तुम्ही गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांच्याविषयी लक्षात ठेवा। लोकहितवादींचा जन्म कुठे झाला, तर पुण्यामध्ये झालेला 1823 साली। ओके, आणि जर मग तुम्ही त्यांचे ग्रंथ जर म्हणाल तर महत्वाचे ग्रंथ कोणते, कलियुग, लंकेचा इतिहास, भरतखंड पर्व, भिक्षुक, पानिपतची लढाई। ओके, हे तुम्ही त्यांचे जे महत्वाचे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा की ते एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। ओके, बघू आपण आता आपला पुढचा प्रश्न। तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला। हे वन लाइनर क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये खूप काही क्वेश्चन बनू शकतात। ओके, तर अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला, तर राघव भांडारकर। आणखीन यांचे जर वेगवेगळे जर ग्रंथ सांगायचे झाले तर दुसरा वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की असं सुद्धा तुम्हाला प्रश्न बनू शकतो। ओके, आणि राघव भांडारकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव काय आहे, तर रामचंद्र गोपाळ भांडारकर। ओके, ते मालवणचे होते। ओके, लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग मधील मालवणचे होते। ओके, आणि यांच्याविषयी विशेष सांगायचं झालं तर दुसरा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बनू शकतो की प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश होता, तर तुम्हाला माहित पाहिजे की प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये सुद्धा राघव भांडारकर होते। ओके, आणि प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झालेली, तर मुंबई। ओके, आणि तुम्हाला त्याचं इयर पण माहित पाहिजे। ओके, तर इयर किती होतं,
67. ओके, आणि मग यांनी काय काय कामं केली, ओके, हे सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करू. आता बघा, राघव भांडारकर जे होते त्यांनी म्हणजे बालविवाह आहे, विधवा पुनर्विवाह आहे, वयाविषयी जे कायदे होते, त्यानंतर देवदासी प्रथा होत्या, यांसारख्या म्हणजे ज्या गोष्टी होत्या याच्याविषयी यांनी खूप काही समाज प्रबोधन केलं. आणि मग विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला. आणि मग असं तुम्हाला सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी, ओके, आणि आपल्या या विचारांना कृतीची जोड म्हणून खालीलपैकी कोणी आपल्या मुलीचा विवाह म्हणजे विधवा विवाह घडवून आणला, तर ते कोण होते? तर लक्षात ठेवा, राघव भांडारकर होते की ज्यांनी आपल्या विधवा मुलीचा सुद्धा विवाह घडवून आणला होता. ओके, या गोष्टी तरी तुम्हाला यांच्याविषयी माहित पाहिजे. ओके, त्यांचे ग्रंथ, परत त्यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यानंतर प्रार्थना समाज कधी स्थापन झालेली, ओके, कुठे झालेली होती, ओके, या गोष्टी तुम्हाला लक्षात असू द्या. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, समाज सुधारक दिलेले आहेत आणि त्यांचं जन्मस्थळ दिलेलं आहे. ओके, आताच आपण बघितलं की लोकहितवादी कुठे जन्मलेले होते, तर पुण्यामध्ये. भांडारकर आपण बघितलं सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये झालेले होते. ओके, तर बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झालेला होता पोंबर्ले, जे की राजापूर तालुक्यामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू, जे की कराड जवळ आहे. ओके, मग आता तुम्हाला सांगायचं झालं, बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की तुमच्यामध्ये लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे दर्पण, जे की मराठी भाषेमधील पहिलं वृत्तपत्र आहे, जे की 1832 साली सुरू झालं. ओके, आणखीन दुसरं, आपण भांडारकर लोकहितवादी बघितलंच. आगरकर म्हटलं की तुम्हाला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आठवली पाहिजे. ओके, न्यू इंग्लिश स्कूल त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळकांबरोबर चालू केलं. परत तुम्हाला आठवलं पाहिजे केसरी व मराठा. ओके, की केसरी व मराठा त्यांनी त्यापैकी केसरीचं संपादन केलेलं होतं. ओके, कोणी? गोपाळ गणेश आगरकर. आणि जे केसरी होतं ते मराठीमधून होतं. ओके, या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. तर बघा, मग याच्यामधून तुम्हाला आता पर्याय कसा, आपण आन्सर तर बघितलेलं आहे, पण याच्यामध्ये एलिमिनेशन रूल पण तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. बघा, बाळशास्त्री जांभेकर म्हणजे पोंबर्ले आहे, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट पर्याय क्रमांक 4 कट करू शकता. ओके, त्यानंतर आपण बघितलं राघव भांडारकर. ओके, रामकृष्ण भांडारकर, तर हे आपण मालवण, हे जर माहित असेल तुम्हाला तर पर्याय क्रमांक 2 कट होतो इथे. ओके, लोकहितवादी पुणे, हे जर माहित असेल तर तुम्हाला कळतं की पर्याय क्रमांक 3 कट झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? ओके, आपण वन लाइनर क्वेश्चन आहे. तर भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे? तर रामचंद्र विठ्ठल लाड. ओके, कन्फ्युजन करून घेऊ नका, नीट बघा, कारण बऱ्याच ठिकाणी विठ्ठल पण आहे. ओके, त्यामुळे आणि रामचंद्र पण आहे, तर यांचं नाव काय? तर रामचंद्र विठ्ठल लाड. मग भाऊदाजी लाड यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर भाऊदाजी लाड यांनी हे नोकरी करत होते सुरुवातीला, मग यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज जे होतं, ओके, ग्रँट मेडिकल कॉलेज कधी चालू झालं तर 1845. ओके, तर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. ओके, मग वैद्यकीय पदवी त्यांनी मिळवली आणि मग त्यांनी त्या व्यवसायामध्ये सुरुवात केली. मग ते एक असे फेमस असे शस्त्रक्रिया करणारे झाले. मग त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलं आणि त्यांनी म्हणजे कुष्ठरोगावरती संशोधन केलं आणि कुष्ठरोगावरती एक त्यांनी चांगला असं औषध शोधून काढलं. म्हणूनच त्यांना धन्वंतरी, ओके, म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. कधी? तर त्यांनी कुष्ठरोगावरती औषध काढलं. तुम्हाला असा पण क्वेश्चन बनू शकतो की भाऊदाजी लाड यांनी कोणत्या रोगावरती औषध शोधून काढलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणतात. ओके, तर हा पण क्वेश्चन बनू शकतो. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणले की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की मराठी व्याकरणाचे पाणिनी. ओके, यांच्याविषयी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक अ मध्ये काय दिलेलं आहे बघा, त्यांना मराठी व्याकरण, हे आपण आता बघितलं. ओके, 1844 मध्ये त्यांनी परमहंस सभेची मुंबई येथे स्थापना केली. बघा, याच्यामध्ये क्वेश्चन सुद्धा बनत आहे. बघा, क मध्ये काय दिले, 1859 मध्ये त्यांनी मानव धर्म सभेची सुरत येथे स्थापना केली. तर बघा मित्रांनो, त्यांनी परमहंस सभेची स्थापना मुंबई येथे केलेली होती, हे बरोबर आहे, पण त्यांनी 1844 साली नाही, तर ते 1859 साली केलेलं. ओके, आणि 1844 साली त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आणि ते सुरत, हे बरोबर आहे. सुरत मध्ये त्यांनी मानव धर्माची केलेली, फक्त इयर
वरखाली केलेलं आहे. ओके, तर मग याचं उत्तर काय आहे? फक्त अ हे योग्य आहे, बाकीचे दोन आहेत ते चुकीचे आहेत. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत कोणी मांडला? ओके, ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत कोणी मांडला? ओके, आणि तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर काय आहे? दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. तर याच्यावरून क्रॉस क्वेश्चन कुठला बनू शकतो की संपत्तीचा दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीचा सिद्धांत जो मांडला तो कशाच्या संदर्भात होता, असा सुद्धा तुम्हाला पर्याय क्वेश्चन पडू शकतो. आणि त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, खाली पर्याय देतील अ ब क ड आणि तुम्हाला सांगतील की यापैकी योग्य काय आहे. तर संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडून त्यांनी काय केलं? तर त्यांनी शेतसारा कमी करावा. ओके, म्हणजे पहिलं काय होतं? तर शेतसारा कमी करावा. ओके, त्यानंतर मिठावरील कर कमी करावा, म्हणजे मिठावरील कर रद्द करावा. ओके, त्यानंतर बँका सुरू कराव्यात. ओके, आणि त्यानंतर सावकारांपासून रयतेचं संरक्षण झालं पाहिजे, हे त्यांनी या त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं होतं. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं होतं की मवाळांनी जे इंग्रजांना उच्च पद देतात, जे म्हणजे कोणती पण कमिटी झाली, कोणती पण संस्था झाली, तर त्याच्यामध्ये जे उच्च पद जे असतं हे जे इंग्रजांना दिलं जातं, हे सुद्धा आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगलं नाहीये, राजकीयदृष्ट्या चांगलं नाहीये, हे सुद्धा त्यांनी यातून म्हणजे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ओके, तर याचं उत्तर काय? दादाभाई नौरोजी. आणि लक्षात ठेवा की जो संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत होता तो कशासाठी होता. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? या ठिकाणी तुम्हाला समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्यांच्या कादंबऱ्या दिलेल्या आहेत, ग्रंथसंपदा दिलेली आहे. ओके, आपण बघितलं तुम्हाला याच्यामध्ये माहित असेल तृतीय रत्न कोणाचा आहे? तर महात्मा फुले. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. आणि पर्यायामध्ये जर तुम्ही बघाल, मग तुम्हाला बघायचं की क ला 4 कुठे? तर क ला 4 फक्त एका पर्यायामध्ये, त्यामुळे तुम्हाला विचार अजिबात करण्याची गरज नव्हती, डायरेक्ट 3 हे उत्तर येणार होतं. पण आता आपण बघू की बाकीच्यांचे पण काय आहे, कारण एक्झाम मध्ये डायरेक्ट असं येऊ पण शकतं, नाही पण. तर बघा, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांचं काय आहे? तर इंग्लंडचा इतिहास. त्यांचे आणखीन कोणते कोणते ग्रंथ होते? तर इंग्लंडचा इतिहास, त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, ओके, त्यानंतर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह. ओके, हे यांचे महत्वाचे होते. लोकहितवादीचं आपण आताच पाहिलं, पानिपतची लढाई, त्यानंतर भरतखंड पूर्व, लंकेचा इतिहास, कलियुग. ओके, हे आपण पाहिलं. महात्मा फुलेंचं आपण इथं बघितलेलंच आहे. बाबा पद्मनजी यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यमुना पर्यटन या कादंबरीतून ते काम केलं. ओके, तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? 1818 मध्ये कोणत्या गावावर दरोडा टाकताना उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी पकडले? ओके, तर याचं उत्तर काय आहे? तर ते गाव जे आहे ते भोर जवळील आहे. ओके, आणि ते गाव कोणतं आहे? तर विंग. ओके, 1818 मध्ये भोर जवळील विंग गावात दरोडा टाकताना उमाजी नाईक यांना पकडलेले होते. मग उमाजी नाईक यांनी दरोडा टाकायला का सुरुवात केलेली होती? तर ब्रिटिशांनी जी रामोशी जे असतात, या रामोशांना जी वतने मिळत होती, ओके, या रामोशांना जी वतने मिळत होती ती ब्रिटिशांनी रद्द केलेली होती. ओके, आणि या रागातूनच उमाजी नाईक यांनी दरोडे टाकण्यास सुरुवात केलेली होती. मग यानंतर मग त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि मग त्या तुरुंगातच त्यांनी म्हणजे अक्षरविद्येची ओळख करून घेतली, म्हणजे ते थोडेसे वाचायला लिहायला वगैरे शिकले. ओके, मग त्यानंतर सुद्धा ते परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी चालू केलेलंच होतं त्यांचं कार्य. ओके, तर लक्षात ठेवा की 1818 मध्ये विंग या गावावरती जे भोर जवळील आहे त्या गावावर दरोडा टाकताना उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी पकडलं होतं. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. आणि हे धामारी जे आहे हे आता एक्झाम मध्ये पडलेलं होतं. ओके, वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी होतं. ओके, त्यामुळे हे म्हणजे असं फसवण्यासारखा क्वेश्चन आहे. काही विद्यार्थी मित्र डायरेक्ट धामारी सुद्धा म्हणू शकतात. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा काय आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? ओके, विधवा विवाहाला पुरस्कृत करणारे कोण होते की ज्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाहाचा मराठीत अनुवाद केला? तर याचं उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित. आणखीन विष्णुशास्त्री पंडित यांच्याविषयी सांगायचं झालं की त्यांची जी आपल्या स्वतःच्या विचारांवरती जी निष्ठा होती ही त्यांनी कशी प्रूव्ह केली? तर त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलं. ओके, लक्षात ठेवा की असं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन
पडू शकतो की आपल्या विचारांवरील निष्ठा म्हणजे निष्ठा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणी विद्वेषी विवाह करून प्रत्यक्षपणे ते सिद्ध करून दाखवलं. तर त्याचं उत्तर काय असणार आहे तर विष्णुशास्त्री पंडित. आणखीन विष्णुशास्त्री पंडित यांचं सांगायचं झालं तर ते इंदू प्रकाश, ओके, इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते. ओके, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचा जन्म साताऱ्यामध्ये झालेला होता, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा आपण ऑलरेडीच कव्हर केलेला आहे की भाऊदाजी लाड यांनी कोणत्या रोगावर औषध काढल्याने त्यांना धन्वंतरी म्हणतात. ओके, हे आपण मगाशीच भाऊदाजी लाड यांचं पूर्ण नाव आपण पाहिलं, रामचंद्र विठ्ठल लाड, याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे की त्यांनी कुष्ठरोगावरती औषध काढलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणतात. ओके, त्यांनी नोकरी सोडून एका ग्रँड मेडिकल मध्ये, मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल होतं, त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली आणि मग त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं. ते शस्त्रक्रिया करण्यासाठी फेमस होते आणि त्यांनी मग संशोधन करून कुष्ठरोगावरती औषध शोधून काढलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणतात. ओके, तर तुम्ही आता आन्सर चेक केले असतील तुमचे कोणते बरोबर आले, तर तुम्ही तुमचे आन्सर, तुमचा स्कोर किती झालेला आहे हा कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ओके, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.